रामचंद्र भगवान की जय। माये तुझ पासून मज प्राप्ते हेची न चाले श्रीरामा करती कृपा मूर्ती वाचावे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। या पावन पवित्र असलेली प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगत आहे, ज्यावेळेस विद्युत जेव्हा या प्रधानाला राजा रामानं सांगितलं होतं की तू प्रभू रामाचं माईक शिर बनव, ही राजा रामाची आज्ञा आपल्या प्रधानाला होती। विद्युत जीवाला जे राजाने सांगितलं कार्य ते त्याला विद्युत जीवाला जमलं नाही, म्हणून जो विद्युत जीवाचा जो गुरु विश्वकर्मा, त्या विश्वकर्माला विनंती करून त्या विद्युत जीवाला सांगितलं की गुरुवर्य, तुमच्या कृपेने मला ही सर्व माईक विद्या प्राप्त झाली, पण या राजा रामाने जे मला कार्य सांगितलं की रामाचं माईक शिर बनवा, हे काही कार्य मला करता येत नाही। गुरुवर्य, तुम्ही माझे गुरु, तुमच्यामुळेच मला ही विद्या प्राप्त आहे। तुम्ही काय करा, माझा जीव वाचवण्यासाठी, माझं मरण चुकविण्यासाठी तुम्ही आता रामाचं माईक शिर बनवा आणि ते तुम्ही मला द्या, अशी विनंती तो विद्युत जीवा विश्वकर्माला करू लागला। पुढते धरले दरड चरण गादोन या लोटांगण विश्वकर्मा पयापन करपान पूर्ण कवळला। मग असणारा तो विद्युत जीवाने विश्वकर्माच्या पायाला साष्टांग नमस्कार करला आणि नमस्कार घालून त्याची विनंती करून तो विद्युत जीवा बोलू लागला। संता चरण बंधुना ब्राह्मण चरण तीर्थ प्राशासून विश्वकर्मा स्वयापन श्रीराम ध्यान करीत असे। त्यावेळेस त्या विद्युत जीवाच्या म्हणण्यावरून विश्वकर्म्यानं प्रभू रामचंद्राचं माईक शिर बनविण्याचं माईक शिर बनवू लागला। त्यावेळेस त्या विश्वकर्मा म्हणला की आता प्रभू रामचंद्राचं माईक शिर बनवायचं। प्रभू रामचंद्र हे सर्व मायातीत असल्यामुळे काय बनवता येणार नाही, म्हणून आता विश्वकर्म्यानं संत चरणाचं तीर्थ घेतलं आणि पुन्हा मनामध्ये विचार केला, प्रभू रामचंद्राचं माईक शिर बनवायचंय, पण प्रभू रामचंद्राच्या कृपेशिवाय काय बनवता येणार नाही, म्हणून विश्वकर्म्यानं पुन्हा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जप करायला सुरुवात केली। जे ब्राह्मण पदराज वंदिते सकाळ संपाची आहुती समस्त निर्धाळे आपत्ते श्रीरामूर्ती स्वय भेटे। ज्या वेळेस त्या संतांचा आशीर्वाद भेटल किंवा ब्राह्मणांचा आशीर्वाद भेटल, त्याच वेळेस देवादिदेव असणारे प्रभू रामचंद्र त्या प्रभू रामचंद्राची चरणाची भेट होईल किंवा त्यांचे चरण प्राप्त होते, म्हणून त्या विश्वकर्म्यानं त्या संतांचं ध्यान आरंभलं। ब्राह्मण चरण महिमे मानव जे देवाचे दार्थ पूर्ण भक्ते मुक्ती त्या पासे बंधुन सुप्रसन्न श्रीराम। ज्या वेळेस ब्राह्मणाचा आशीर्वाद भेटत, संतांचा आशीर्वाद भेटल्याच्या नंतरच त्या असणारा प्रभू रामचंद्र प्रसन्न होते आणि जे कार्य ते कार्य पूर्ण होईल असं तो विश्वकर्मा विचार करू लागला। विश्वकर्म्याचे ध्यान स्थिते प्रगटले श्रीरामूर्ती माईक शिराचे पे प्राप्ते वरदोक्ते स्वय मागता। ज्या वेळेस त्या विश्वकर्म्यानं ध्यान प्रभू रामचंद्राचं ध्यान मनामध्ये धारण केलं, प्रभू रामचंद्राचा जप केला, त्यावेळेस प्रभू रामचंद्राला विश्वकर्म्याची जे काय मनामध्ये धारणा
का? मग ज्या वेळेस त्या विश्वकर्मानं प्रभू रामचंद्राचं ध्यान धारणा केली, प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि त्या विश्वकर्म्याला जे काही आशीर्वाद दिला, तुम्हाला तुझ्या मनामध्ये जे काही आनंद झाले ते तुला पूर्ण प्राप्त होईल आणि जे काय आनंद केला ते आता चालू झाले. शिरणे करण करिता शिरना घडे सोय दडिता कल्पने निशंकास्ता नित्य पदार्था निदेलो. मग त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं ध्यानात येऊन प्रभू रामचंद्र सांगले प्रभू रामचंद्राचं जे माईकशीर हे काही घडविता येणार नाही किंवा प्रभू रामचंद्राचं माईकशिराची प्राप्ती करताच येणार नाही असं असणारं त्या ध्यानामध्ये प्रभू रामचंद्र विश्वकर्माला सांगू लागले. बस तुम्ही बघा जरा